गाइस वेलकम टू तेजस अमरी ब्लॉग। आजचा ब्लॉग बनवायचं कारण एवढंच आहे की मी ही व्हिडिओ आधीच बनवायला पाहिजे होतो पण लेट चालू केले। सो माय सेल्फ माझ्याबद्दलचाच हा ब्लॉग असणार आहे। सो आणि हा ब्लॉग मी आता फ्रंट कॅमेऱ्याने चालू केला आहे। सो बघूया त्याची पण क्लिअरिटी किती येते। सो मी आता आलो आहे बघा कुठल्या ठिकाणी, जिथे मी पहिला ब्लॉग स्टार्ट केला होता ना त्या ठिकाणी मी आलो आहे। हे बघा सो बघू आता मला तर आता एवढं अजून व्हिडिओ टाकायला जमत नाहीत, पण ट्राय तर करतो आहे। मला पहिला तर कायच नव्हतं येत यूट्यूब आलो तेव्हा, त्याच्यानंतर मग हळूहळू चालू केलं आहे सगळं। सो आता बघू व्ह्यूज तर जात आहेत चांगले, आता म्हणजे नॉर्मल एक गेलं तरी चांगलंच वाटतं आहे, हळूहळू जात आहेत। सो असो, पण मी आता विचार केला आहे दररोज व्लॉग टाकायचा। सो बघू दररोज जमतं आहे काय, नाही जमलं तरी असं नाही की काय पण उचलून टाका यूट्यूबला, पण नाही आपल्याला जरा अजून चांगले ब्लॉग बनवता येतील ह्याचाच मी प्रयत्न करणार आहे। सो बघू हळूहळू होईल ते सगळं, पण आता मी फक्त एवढंच करणार आहे की बरोबर 9 वाजता सकाळचे, कारण की मी आता जेव्हा पहिलं स्टार्ट केलं होतं तर मी कधी पण व्हिडिओ टाकायचो। सो आता आपला एक फिक्स टाईम केला आहे, बरोबर 9 वाजता व्हिडिओ अपलोड करीन। सो बघू कसं होतं आहे। चला असो, आता आपण मेन मुद्द्यावर येऊया। आता मी माझ्याबद्दल जरा माहिती सांगतो। मी आता इकडे मुंबईला आलो कधी, मला मुंबईला येऊन आता म्हणजे आम्ही पहिल्यापासूनच इकडे राहतो आहे, पण आमचं शिक्षण वगैरे सगळं गावालाच झालं माझं। मी इकडे मुंबईला येऊन झाले मला 7-8 वर्ष तरी झाली असतील। त्याच्यानंतर मग आम्ही गावाला शिकलो आहे। मी 1ली ते 12वी पूर्ण मी गावाला शिकलो आहे, म्हणून काय एवढे काय वाटत नाही, पण आमचं इकडे येणं जाणं चालूच असायचं, म्हणून मुंबई पहिल्यापासूनच आवडते। सो बघू। आणि हां, यूट्यूब जर मी पहिला स्टार्ट केला असता ना आतापर्यंत सक्सेस भेटला तरी असता, म्हणजे 1 वर्ष 2 वर्ष जरी लागली असती सक्सेस तरी भेटला असता। असं पण लेट केलं ना, पण केलं आहे। मी बोललो होतो पहिलं जेव्हा ब्लॉग स्टार्ट केलेलं तेव्हा 2018ला मी पहिला ब्लॉग काढला होता, त्याच्यात काही रिस्पॉन्स भेटला नाही, तेव्हा काय ब्लॉग टाकायलाच जमत नव्हता नीट। सो असो, आता मी कसा चांगले व्हिडिओ करायला बघतो आहे, थंबनेल पण चांगले तयार करायला बघतो आहे, एडिटिंग वगैरे शिकतो आहे अजून। सो आता मला वाटतं 48 याच्या आसपास काहीतरी दिवस झाले असतील, म्हणजे एवढे आता। आणि व्हिडिओज आपले किती गेले आहेत, 20 काहीतरी व्हिडिओज आणि शॉर्ट्स वेगळ्या, त्या धरून असे गेले असतील 30 तरी गेले असतील, 30-25। सो असो, आणि मी जर ब्लॉग पहिलाच चालू केला असता ना, पण जाऊ दे लेट केला आहे ना, काय विषय नाही। आता मी काय करणार, फक्त माझ्या आपला यूट्यूब चॅनलला रीच आणि इम्प्रेशन हे तर चांगले जात आहेत। सो आता बघू हळूहळू ग्रो होत चाललं आहे। आणि हां, मेन विषय तुम्हाला एक प्रश्न तर पडला असेल, जेवढे म्हणजे माझे ब्लॉग बघतायत, भले ते 50 असो नाही तर किती असो, मी कामाला जातो का नाही। सो आज मी पहिले माझे लय जॉब झालेत, तसे नाही बोललं तर 5-6 चेंज करून झालो आहे मी जॉब, एका ठिकाणी कधी टिकलोच नाही। सो आता मी मस्त व्हिडिओ चालू होती, मध्येच कॉल आला, मी फ्लाईट मोडला टाकायचं विसरलो। सो काय विषय नाही, तर काय कशावर होतो मी विसरलो हां, आपला जॉबचा विषय चालू होता। सो मी पहिला जॉबला होतो, त्यानंतर मग जॉबवरचा इंटरेस्ट गेला, सध्या बिझनेसमध्ये आहे, पण जरा टाईम तर लागतं बिझनेसला। सो बघू पुढे होईल तसा, काय कंटिन्यू तर असणारच आहे मी ब्लॉगमध्ये। हां, आता राहिला विषय आपला, हां, तर मला आता उद्या पण बोलवलं इंटरव्ह्यूला, तर बघू कसं होतं आहे। मी उद्याचा पण ब्लॉग कंटिन्यू करीन, आपल्याला ठाण्याला जायचं आहे इंटरव्ह्यूला। सो उद्याचा पण मी ब्लॉग कंटिन्यू करीन, जर झालंच तर काय यूट्यूबला जरा काय कमी टाईम देता येईल, पण हां मी ट्राय करणार दररोजचे आपले ब्लॉग तयार करायचे। फक्त एवढाच विषय होतो की एडिटिंगला टाईम लागतो। बघा आता पण कशावर बसले मी, बघा आता काय लक्षात नव्हतं माझ्या, पण डायरेक्ट गाडी काढली आणि चला बनवायचा आहे ब्लॉग, जाऊन बनवू। बघा गाडीवर बसून ब्लॉग तयार करतोय, हे बघा काय विषय नाही, कुठं पण चालू करतो, एवढं काय हे नाही की आपला बाबा हेच तयार करून ठेवलं आहे। बघा आता इथे पण मॅच चालू होणार आहेत, बघा ग्राउंड चालू आहे अजून। सो चला बघू। असो, आता मी जर ह्या टायमाला जर गावाला असतो
तर बेटर ब्लॉग बनवू शकलो असतो मी, असं मला तरी वाटतं आहे. कारण की गावाला कंटेंट वगैरे लगेच भेटतात, काय आपल्याला विचार करायची गरज नाही लागत की हां बाबा आता एवढ्या मिनटावर थांबणार आहे व्हिडिओ, तेवढ्या मिनटावर थांबणार आहे. बरोबर 8, 9, 10 मिनटाच्या वरती आरामात जाऊ शकते व्हिडिओ. पण ते इकडे काय मला एकट्याला जरा कंटेंट शोधायला जरा मुश्किल होतं. तरी पण मी काय नाही काहीतरी बनवून आपलं टाकतोय. कारण की कन्सिस्टन्सी, कारण की यूट्यूबच्या अल्गोरिदमने एकदा क्रॅक केलं ना आपल्या, म्हणजे अल्गोरिदम असतो यूट्यूबला, तो बरोबर कॅच करतो. एखादी जरी व्हिडिओ व्हायरल गेली ना की लगातार आपले व्हिडिओ व्हायरल जात राहतील. सो बघू, एक जरी गेली ना तरी आपल्याला फक्त किती 4000 सबस्क्रायबर, आपलं 4000 सबस्क्रायबर नाही, 1000 सबस्क्रायबर, 4000 वॉच टाईम पाहिजे असतो. एवढा कंप्लीट झालं ना की मग एकदा मॉनिटाईज होतो चॅनल. त्याच्यानंतर आता 2025ची पॉलिसी जरा वेगळी आहे, लय अपडेट काढले त्याच्यामध्ये, नंतर जरा मुश्किल आहे. सो पहिल्या याच्यामध्ये सोपं होतं ते मॉनिटाईज वगैरे, सोपं म्हणजे हेच होतं, गाईडलाईन्स हीच होती, फक्त जरा वेगळं होतं, म्हणजे होऊन जायचं लगेच. बघ आता पावसाचं वातावरण झालं आहे, वातावरण असतो जरा चांगलंच. आणि हां, अजून एक राहिलं, आम्ही पहिला राहायला होतो खारघरला नव्हतो, पहिला वाशीनंतरला मग डायरेक्ट खारघरला चाललेला आहे. फक्त खारघरमध्ये दुसऱ्या एरियामध्ये बेलपाडा म्हणून असं. त्याच्यानंतर मग तिसरं आमचं खारघर 2002 का 1 साली आम्ही खारघरला आलो आहे. त्यानंतर मग इथे जे मन लागलं ते काय अजून बाबा गेलं नाही आणि जाणार पण नाही. खारघर सिटी तर तुम्हाला माहीत आहे कशी आहे. असं फ्रंट कॅमेरानी पण चांगली येते व्हिडिओ, पण नाही कॅमेरामध्ये बघत राहायला लागते. मी 100% सांगतोय, मी जर आता गावाला असतो ना एक्सपेरिमेंटचेच ब्लॉग चालू केलं असतं, म्हणजे त्याच्यामध्ये माझं हे होतं, करिअर म्हणजे झालं असतं करिअर, कारण की त्याच्यामध्ये मला इंटरेस्ट होतं. पण काय करणार आता, जर इकडे आलो आणि ब्लॉगिंग पण मला पहिल्यापासून करायची होती, पण ते जरा लेट स्टार्ट झाले. काय विषय नाही, लेट झालं तरी पण आपण सक्सेस करून दाखवणार. सो बघू, ते सगळं तुमच्या हातात आहे. असो, एकदा फक्त मी एक व्हिडिओची वाट बघतो व्हायरल जायची. एक जरी व्हिडिओ चांगली व्हायरल गेली ना की बाबा जरा चांगलं वाटतं, म्हणजे बाबा आपले व्हिडिओ जाऊ शकतात व्हायरल. मी फक्त 1Kची वाट बघतोय, 1Kपर्यंत कसं पोचायचं. आता जरा 500पर्यंत जाता येईल काय ते बघणार आहे. माहिती 200-300 तर होत आहेत. शॉर्ट्सला चांगले व्हिडिओ येत आहेत, म्हणजे व्ह्यूज येत आहेत सॉरी. आणि हां, राहिला विषय हा, म्हणजे मी आता व्लॉग काढतो तेव्हा काय जण बघत असतील, हसतात. पण माझं एवढंच सांगणं आहे, जर आपल्याला त्या गोष्टीत इंटरेस्ट आहे तर आपण तीच गोष्ट करावी, भले लोक असू दे किंवा नको असू दे. पण एवढं खरं आहे की जेव्हा आपण यूट्यूब स्टार्ट करतो तेव्हा सपोर्ट भेटत नाही, आणि सपोर्ट घ्यायचा पण नाही. म्हणजे स्वतःच्या याच्यावर जर होत असेल ना करायचं, सपोर्ट घेऊन कधी पुढे नाही जायचं. माझं म्हणणं एवढंच आहे, डायरेक्ट स्टार्ट करा, काही बोला, काही टाका, पण काहीतरी स्वतःचा असावं. कारण की कॉपी पेस्ट करून पण आता व्हिडिओ होतात, मॉनिटाईज होतो, पण काय त्याचा मतलब नाही. सो माझं सांगणं एवढं, स्वतःचा कंटेंट तयार करा. आता मला काय एवढं माहीत नव्हतं, तरी पण मी काय नाही काहीतरी करून बाबा आपले व्हिडिओ तयार करतो दररोज, की बाबा हां यूट्यूबला तरी समजायला पाहिजे की हां बाबा दररोज व्हिडिओ अपलोड करतोय, त्याप्रमाणेच त्याचा अल्गोरिदम काम करतो, असा विषय आहे. आता बघा, माझा हा फर्स्ट टाईम होता, म्हणजे मी नॉनस्टॉप असे व्हिडिओ तयार केले. किती मिनटाची, आता डायरेक्ट 5 मिनटाची, आणि अगोदरचा तो पार्ट तयार केला, म्हणजे अशी झाली असेल 7 मिनटाची तरी व्हिडिओ तयार झाली असेल. फर्स्ट टाईम आहे माझं पण हे, पण असं लाजून तर चालणार नाही. बघू, मी फक्त अजून माझ्यात फक्त इम्प्रूव्ह करतोय, जरा चांगले ब्लॉग बनवायचे. मला माहिती आहे अजून तर चांगले ब्लॉग बनत नाहीत, मला पण माहीत आहे. सो ट्राय करत राहा. चला, की बाबा असं पण नाही यूट्यूब एकदम सोपं आहे की बाबा काल व्हिडिओ टाकले आज लगेच व्हायरल झाली, असं बिलकुल नाही. मी फक्त माझ्या मनाला एवढंच सांगत असतो की मी एक व्हिडिओ नाही व्हायरल जाणार, 2 नाही जाणार, 3 नाही जाणार. मी माझ्या मनाला एवढं सांगत असतो, बाबा 100 व्हिडिओ आपल्या व्हायरल नाही जाणार, बरोबर. एखादी नाही तरी एक ना एक तरी जाईल ना, जाईल, असं नाही की जाणार नाही. ट्राय करत राहणार, मला माझ्यावर पूर्ण कॉन्फिडन्स आहे. सो मी ट्राय करत बसणार आहे. बघू, एखादी तरी गेली ना की त्याच्यानंतर मग आपले ब्लॉग अजून चांगले बसतील. तुम्हाला पण माहीत आहे, एकदा आपल्याला लाईन भेटली की मग काय माणूस अजून त्याच्यात इंटरेस्ट घेतो मग. सो असा विषय आहे. चला,
माझ्या मनात अजून असा विचार पण नाही आला की बाबा आपल्याला अजून कमी व्ह्यूज येत आहेत सो यूट्यूब बंद करायला पाहिजे, असं बिलकुल येणार पण नाही आणि मी येऊन देणार पण नाही. भले मला 4 व्ह्यूज जरी आल्या, तेवढे तरी व्ह्यूज आले तरी पण मी ब्लॉग माझा कंटिन्यू करत राहणार. फक्त एक मुश्किल जाते, दररोज कंटेंट करणं आणि ते म्हणजे आठवणं वगैरे एवढं जरा मुश्किल जाते. ते फक्त एकदा सोपं झालं ना की ऑल सेट, मग सगळा विषय एकदम क्लिअर. सो बघू कसं होतंय. आणि हा लोकांचा करिअरचा विषय लय हे असतो, म्हणजे मला पण लय विचारतात की बाबा अजून नाही हे झालं आहे ते नाही झालं आहे. मी काय एवढं लक्ष देत नाही. करिअर व्हायचं ते आज नाही उद्या तरी होणारच आहे. पण माझं तुम्हाला एवढंच सांगणं आहे, जर ब्लॉग बघत असेल तर आणि समजा ही व्हिडिओ व्हायरल गेली तर समजेल बाबा अजून मी काय सांगण्याचा प्रयत्न करतो. माझ्यापेक्षा अजून सांगणारे असतील, त्यात काही विषय नाही. पण मी माझ्याकडून मी प्रयत्न करतो आहे बाबा हां मी काहीतरी नवीन यूट्यूब म्हणजे नवीन चॅनल चालू केलं आहे. मला काय वाटतं आता आम्ही काय बोललेलो माय सेल्फवर, पण अजून पण दुसरं काय काय सांगायला चालू झालं की एकदा स्टार्ट झालं ना बाबा की स्टार्ट होतं आहे. चला आता काय जास्त करत नाही. आता क्लिअरिटी पण व्हिडिओची कमी झाले, हे बघा पूर्ण आता व्हिडिओ पण नीट होणार नाही तयार. स्वतः जातो मी. आजचा ब्लॉग एवढाच असेल. कसा आवडला सांगा तुम्ही मला, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, व्हायरल करा व्हिडिओला. व्हायरल करा तुमच्या हातात तर नाही पण करा. चला आजचा ब्लॉग एवढाच असेल. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चला भेटून नेक्स्ट ब्लॉगला. चला बाय.